नमस्कार. ओम शांती. एकदा एका 4 वर्षाच्या मुलीने आपल्या आईला एक प्रश्न विचारला की आई, तुझे हे जे महत्त्वाचे दागिने आणि ही जी तुझी पर्स आहे, तू हे आपल्या कामवाल्या बाईकडे ठेवून जाऊ शकशील का? तर त्यावेळेस त्या आईने मुलीला म्हटलं, वेडी आहेस का? एवढ्या किमती वस्तू आपण कामवाल्या बाईकडे ठेवू शकतो का? आणि तिच्यावर एवढा विश्वास आपण ठेवू शकत नाही. त्यावेळेस त्या मुलीने एकदम इनोसेंटली आपल्या आईला म्हणाली, आई, तू तुझ्या या किमती वस्तू, तुझी पर्स किंवा दागिने आपल्या कामवाल्या बाईकडे सोडून जाऊ शकत नाही किंवा तिच्यावर एवढा विश्वास करू शकत नाही, कारण या वस्तू किमती आहेत. मग आई, तू मला तिच्या भरोश्यावर सोडून कशी बरं जातेस? ज्यावेळेस आईने मुलीचा हा प्रश्न ऐकला त्यावेळेस खरोखर आईचे डोळे पाणावले की खरोखरच आपली मुलगी सुद्धा तितकीच व्हॅल्युएबल आहे, तेवढीच किमती आहे, मूल्यवान आहे. आपण आपल्या वस्तू एखाद्या कामवाल्या बाईला देऊन जाऊ शकत नाही आणि मात्र आपल्या मुलीला तिच्या भरोश्यावर आपण सोडून जातो. आणि असाच प्रश्न एकदा त्या मुलीने आपल्या बाबांकडे केला होता. एकदा तिचे बाबा त्यांच्या घरातल्या बगीचेमध्ये काही काम करत होते. छोटे छोटे प्लांट्स होते. त्या छोट्या छोट्या प्लांट्सला एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावत होते. त्यावेळेस ती मुलगी तिच्या बाबांजवळ गेली आणि बाबांना म्हणाली, बाबा, हे जे थोडंसं मोठं झालेलं झाड आहे, या झाडाला सुद्धा इथून काढून थोडं त्या साईडला शिफ्ट करताल का? या झाडाला त्या ठिकाणी लावताल का? तर तिच्या बाबांनी उत्तर दिलं की बेटा, हे जे छोटे छोटे प्लांट आहेत, ह्यांना या ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणं सोपं आहे. त्यांची प्रगती होऊ शकेल, या प्लांटचा चांगला विकास होऊ शकेल. परंतु हे जे झाड आहे हे मोठं आहे, 3-4 वर्षापूर्वीचं आहे. आता हे झाड एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावल्याने ते मरण पावेल, त्या झाडाचा विकास होणार नाही. त्यावेळेस ती मुलगी आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, हे झाड जुनं झाल्यामुळं, 3-4 वर्षाचं झाल्यामुळं तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला लावू शकत नाही. मग मी तर तुमच्या घरात 20-25 वर्षापासून श्वास घेते, वाढते, इथे शिकले, वाढले, मोठी झाले, आणि तुम्ही मला या घरातून दुसऱ्या घरी पाठवण्याचा विचार कसा बरं करता? मुलीचा हा प्रश्न ऐकून तिच्या बाबांचे डोळे पाणवले. पण त्यावेळेस त्या बाबांनी, त्या वडिलांनी त्या मुलीला उत्तर दिलं की बेटा, ही तर समाजाची रीत आहे की मुलीला एक ना एक दिवस दुसऱ्या घरी जावं लागतं. आणि ज्यावेळेस पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने वडिलांनी हे उत्तर दिलं, तर रिवाज हा चुकीचा नाहीये. एक ना एक दिवस 20-25 वर्ष एका घरात राहिलेली, वाढलेली, खेळलेली मुलगी अचानक एकाच दिवसात तिला दुसऱ्या घरी जाऊन त्या दुसऱ्या घरातल्या लोकांना, त्या परिवाराला, त्या वातावरणाला आपलंसं करून घेऊन राहावं लागतं. हा एक फार मोठा बलिदान नाहीये का त्या मुलीचा, त्या स्त्रीचा? आणि एवढं मोठं बलिदान करण्याची ताकद, हिम्मत, साहस फक्त ही स्त्रियांमध्येच असते. आणि स्त्रियाच हे कार्य इतक्या सुचारू रूपाने करू शकत असतात. आज तुम्ही जरी कुठे बाहेर गावी गेलात, 2-4 दिवसांसाठी बाहेर गेलात, 2-4 दिवसाचे जर 8 दिवस झाले, तरी 8 दिवसानंतर पुन्हा तुम्हाला असं वाटतं की आता मात्र आपल्याला आपल्या घरी गेलंच पाहिजे. मग तुमचं घर ते कसंही असे ना का, पण तुम्हाला असं वाटतं की आपल्याला आपल्या घरी गेलंच पाहिजे.
आपल्या घरी आपल्याला जे सुकून आणि आनंद मिळतं ते बाहेर फार दिवस मिळत नाही. मग तुम्हाला पुन्हा तुमच्या घरी जायची ओढ लागते. परंतु या मुली मात्र 4-8 दिवस नाही, किंतु चांगले 20, 22, 25 वर्ष ज्या घरात वाढतात, ज्या घरात वावरतात, ज्या परिवारात राहिलेल्या आहेत, अशा परिवारातून अचानक एकाच दिवसात त्यांना दुसऱ्या घरी जाऊन त्या दुसऱ्या परिवाराला, त्या दुसऱ्या लोकांना, त्या वातावरणाला सहज आपलंसं करून घ्यावं लागतं. आणि ती मुलगी ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारून आपलंसं करून घेऊन आपलेपणाने त्या घरात राहती, वावरती आणि त्या सगळ्यांनाही आपलेपणाची भासना देती. हा एक फार मोठा बलिदान त्या मुलीचा असतो. आणि खूप मोठं साहस किंवा धाडस हा स्त्रीचा असतो. त्यामुळे स्त्रियांचं हे बलिदान वाया जाऊ नये. जर स्त्रियांना एवढं मोठं साहस आणि धाडस शक्य आहे, तर नक्कीच जर ती सगळ्या परिवाराला, समाजाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकते, तर ही स्त्री स्वतःलाही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. त्यामुळे स्त्रियांनी ह्या सगळ्या गोष्टींना आत्मसात करून घेऊन जीवनाची धडपड जर ती चालू ठेवत असेल, तर त्याचबरोबर स्वतःचं स्वाभिमान, स्वतःचं शील आणि स्वतःचं चारित्र्य सांभाळण्याची सुद्धा कला तिच्यामध्ये नक्कीच चांगल्या प्रमाणे असू शकते. एकदा एका मुलीला विचारलं होतं, तेरी दुनिया कहाँ से शुरू होती है और कहाँ पर खत्म होती है. त्यावेळेस त्या मुलीचं खूप सुंदर उत्तर होतं. त्या मुलीने उत्तर दिलं, माँ की कोख से शुरू होकर, पिता के चरणों से गुजरकर, पति के खुशियों के गली से होकर, बच्चों के सपनों को पूरा करने तक खत्म होता है. अशी असते ही मुलगी, अशी असते ही स्त्री. आणि एका मुलाने कुठेतरी त्याच्या मनातील भावनांना शब्दांचं रूप देताना म्हणाला, मुझसे मेरी माँ की 2 पल की जुदाई भी सहन नहीं होती है और पता नहीं बेटियों में ये हुनर कहाँ से आता है. खरोखर मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये खूप मोठी हुनर, खूप मोठी कला आहे की ते सहज दुसऱ्या परिवाराला आत्मसात करून घेतात, आपलंसं करून घेतात. त्यामुळे ज्या परिवारात ही मुलगी येते, तर त्या परिवारातील सगळ्याच लोकांचं हे कर्तव्य बनतं, विशेषतः त्या पतीचं, त्या पुरुषाचं हे कर्तव्य बनतं की त्या मुलीला अशाच पद्धतीचं प्रेम द्यावं, आपलंसं करून घ्यावं की ती स्त्री, ती मुलगी त्या ज्या घरातून आली त्या घरातल्यासारखंच प्रेम आणि आपुलकी तिला याही घरात आपण जाणवून द्यावं, की जेणेकरून ती एवढं मोठं बलिदान करून ज्या घरात आलेली आहे आणि त्या घरातल्याला स्वीकार करून सगळ्या गोष्टींना, तिथल्या रूढी रिवाज, सगळ्या गोष्टींना सांभाळून स्वतःच्या जीवनाचं बलिदान देऊन त्या वातावरणात स्वतःला ढाळत जाते. खरोखर कमाल आहे स्त्रीची. ती कुठल्या प्रकारे कमजोर आहे. स्त्री ही कमजोर नाही, कुमारी ही कोमल नाही, परंतु कमालीची शक्ती तिच्यामध्ये आहे आणि कमालीचं परिवर्तन करण्याची ताकदही तिच्यामध्ये आहे. आणि सर्वांना आपलंसं करून घेऊन, आपलेपणाची भासना देऊन, आपलेपणाने राहण्याची कला आणि ताकद, हुनर केवळ तिच्यातच आहे. त्यामुळे खरोखर अशा स्त्रीला, अशा मुलीला मनापासून प्रणाम. ओम शांती.